महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। वैनगंगा नदीसह इतर उपनद्यांचे समृद्ध वाळूघाट लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी गौण खनिजातून मिळणाऱ्या उत्पन्नाचं लक्ष्य ओलांडत 104% महसुलाची वसुली करण्यात आली। यामध्ये 60% वाटा वाळूमधून मिळालेल्या महसुलाचा। या दरम्यान वाळू उपसा करताना नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाया सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। वाळूघाटांमधून 60 कोटींचा महसूल। गडचिरोली जिल्ह्यात गौण खनिजातून विक्रमी महसूल। वाळू उपशात नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला विभागणाऱ्या वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रातील पाणी आणि वाळू गडचिरोली जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहे। या नदीच्या बारीक चमकदार वाळूला विदर्भात सर्वदूर मागणी असते। त्यामुळेच कोट्यवधी रुपयांची बोली लावून मोठे कंत्राटदार गडचिरोली जिल्ह्यातील वाळूघाट लिलावात घेतात। यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या 87 वाळूघाटांना पर्यावरण विभागानं मंजुरी दिली होती। मात्र त्यापैकी 61 घाटांचा प्रत्यक्षात लिलाव झालाय। त्यातून 53 कोटी 20 लाख रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळालाय। याशिवाय सामान्य नागरिकांना 600 रुपये प्रमाणे वाळू देण्यासाठी राखीव ठेवलेल्या 12 घाटांमधून जवळपास 7 कोटींची रॉयल्टी मिळाली आहे। असा एकूण 60 कोटींचा महसूल वाळूमधून मिळालाय। जवळपास 53.20 कोटी म्हणजे 53 कोटी 20 लक्ष रुपये एवढा महसूल प्राप्त झाला। बाकी काही आपले 12 घाट जे होते ते आपले डेपोशी संलग्न होते। डेपोतून सुद्धा आपल्याला 5 ते 60 कोटी आपल्याला त्याच्यातून रॉयल्टी मिळालेली आहे। आणि फक्त आपल्याकडे काही 11 घाट होते ते थोडंसं दूर आणि त्यांच्याकडे रस्ता हे नसल्यामुळे म्हणजे सिरोंच्या तालुक्यामधले ते ऑप्शन होऊ शकले नाही। बाकीचे सगळे आपले घाट ऑप्शन झाले आणि काही डेपोमध्ये होते। तर जवळपास आपल्याला 60 कोटी पर्यंतचा महसूल जो फक्त वाळूमधून प्राप्त झाला यावर्षी। ज्या वाळू माफियांनी अवैधपणे वाळू उपसा करण्याचा प्रयत्नही केला, पण अशा 281 प्रकरणात कारवाया करण्यात आल्यात। याशिवाय जून 2026 पर्यंत 48 प्रकरणांमध्ये गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेत। मागील वर्षी 1 एप्रिल पासून तर मागच्या 31 मार्च 2026 पर्यंत एकूण आपण 234 प्रकरणामध्ये कारवाया झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला 2 कोटी 60 लाख आपण दंड पण वसूल केलेला आहे आणि जवळपास 32 प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। 32 प्रकरणामध्ये एफआयआर झालेले आहे आणि नुकतंच आता जे आहे आपल्याकडे जवळपास या 2 महिन्यामध्ये 47 प्रकरणांमध्ये आपण कारवाया केलेल्या आहे। त्याच्यामध्ये 31 लाख रुपये दंड वसूल झालेला आहे आणि 16 प्रकरणामध्ये एफआयआर सुद्धा झालेला आहे। वाळू उपशात गैरप्रकार करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाया झाल्या असल्या तरीही जिल्ह्यात वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केल्याचा आरोप अलीकडे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उभाटानं केलाय। सरकारच्या नियमानुसार 9 जून 2026 रोजीला घाट बंद असताना सुद्धा अवैधरित्या उत्खनन चालू आहे आणि कलेक्टर तहसीलदारांचं म्हणणं असं आहे की जिल्ह्यामध्ये जेवढेही रेती घाट आहेत तिथे आम्ही गड्डे पाडून घाट बंद केलेले आहे। पण जे काही डम्पिंग माल आहे त्या डम्पिंग मालाला जसेचा तसे ठेवून गड्डे रातोरात बुजवून माल बाहेर काढणे, माल तो विकणे, डम्पिंग माल जसेचा तसं ठेवणे आणि सगळ्या गोष्टी योग्य रीतीने चालून बेकायदेशीर चालू आहे। गेल्या आर्थिक वर्षात गौण खनिजातून 100 कोटी रुपयांच्या महसूल उत्पन्नाचं लक्ष्य शासनानं दिलं होतं। मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे 104 कोटी रुपयांचा महसूल वाळू आणि मुरुम अशा गौण खनिजातून मिळालाय। या महसुलातून जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांना काही प्रमाणात का असेना गती मिळेल अशी आशा जिल्हावासियांना आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।